रामकृष्ण रे. काल आपण पाहिलं होतं असतापासून जग निर्माण झालेलं नाही. असतापासून जग निर्माणच झालं नाही हे आपण काल सिद्ध केलं होतं आणि खात्री करून घेतली होती. मग आता प्रश्न आहे की मग असतापासून नाही ना जग तयार झालं, मग जग कर्मापासूनच तयार झालं. कोणापासून तयार झालं? कर्मापासूनच जग तयार झालं. आणि कर्मवादी मीमांसकाचं असं म्हणणं आहे की कर्मापासूनच जग तयार झालं. मग आता त्यांचं म्हणणं कसं आहे? म्हणून काका सांगतात, कर्मेची जग निर्मिले जेणे सुख दुःख जाहले, सूक्ष्म कर्मा कोंब आले जगत स्वरूप. पावसाळ्यामध्ये पाऊस पडला की जी बंजर जमीन असते ती हिरवीगार होते. तिथे कोणी काय पेरलं असतं? काही पेरलं नसताना सुद्धा ती जमीन हिरवी होते. आणि जी जमीन हिरवी होते काही न करता होऊन राहिली की नाही? मग आता होऊनच राहिली आहे तर मग तिथे दर्भ गवत हिरवळ म्हणजे याचा अर्थ कर्म हे बीज रूपाने तिथे होते आणि त्या बीजाचं अंकुर तयार झालं. म्हणून जे काही होताना दिसते जग निर्माण केलेलं, जे काही होताना हे लागलंय पाहून घ्या, जे काही होताना दिसत आहे ते सगळं जे होणं आहे ते काय आहे? कर्माचं बीज आहे. म्हणजे जे जगत दिसून राहिलं हे कर्मबीजातून झालेलं आहे. हो, तुम्ही उगीच नका म्हणू की यांनी केलं त्यांनी केलं. हिरवळ कशी तयार झाली? बीजरूपातून कर्म होतं, तसं हे बीजरूपातून तयार झालं आहे. म्हणजे जग हे कर्मातून निर्मित झालेलं आहे. मग आता ते म्हणतात कर्मातून जग निर्माण झालं हे जर तुमचं म्हणणं विधान आम्ही गृहीत धरलं, हे जर तुमचं विधान आम्ही गृहीत धरलं तर मग ते म्हणतात की कोणतंच कर्म आपोआप घडत नाही. पूर्व पक्ष कोणता आहे समजून घ्यायचा, उत्तर पक्ष सिद्धांत पक्ष समजून घ्यायचा. कोणतंच कर्म आपोआप घडत नाही. का नाही घडत? तुम्ही कधी असं पाहिलं आहे का की चुना माती आणि पाणी हे एकत्र झालं आणि त्याची आपोआप भिंत तयार झाली? असं दाखवा. मग ज्या अर्थी चुना माती आणि पाणी यापासून भिंत तयार होते हे जरी मान्य असलं तरी ती भिंत तयार करणारा कोणीतरी आहे. आपोआप भिंत तयार झाली का हे सांगा. म्हणून मग वाक्य आहे कर्तुराज्ञया प्राप्यते फलम कर्म किम परम कर्म तज्जडम. कर्म जे आहे हे 3 गोष्टींमधून तयार होतं. कर्म कशापासून तयार होतं? एक कर्ता लागतो, एक क्रिया लागते आणि एक करण लागतं. करण म्हणजे साहित्य, उपकरण. एक उपकरण लागतं, एक कर्ता लागतो आणि या दोघांच्या साह्याने होणारी जी क्रिया आहे ती क्रिया लागते. हे 3 जर एकत्र आले तर कर्म घडतं. रमण महर्षींचं वाक्य आहे कर्तुराज्ञया प्राप्यते फलम कर्म किम परम कर्म तज्जडम. जुन्या लोकांना आठवत असेल तर उपदेश सार मी घेतलं होतं पूर्वी, त्यामधलं हे वाक्य आहे. याचा अर्थ कर्त्याशिवाय कर्म होऊ शकत नाही. याचा दुसरा अर्थ कर्मामधल्या 3 अंग क्रिया उपकरण आणि कर्ता या 3 अंगातले 2 अंग जड आहेत आणि 1 अंग चेतन आहे. 1/3 चेतन आहे आणि 2/3 जड आहे. तर ते कर्म चेतन कसं होईल? कर्म जर चेतन होत नसेल तर ते जगाला निर्माण कसं करेल असा प्रश्न आहे. कर्मवाद्यांच्या प्रश्नाचं उत्तर आहे मग आता कर्म हे अचेतन आहे हे स्पष्ट झालं, कर्म हे जड आहे हेही स्पष्ट झालं. आणि जे अचेतन असतं, जे जड असतं ते करण्यासाठी कोणीतरी चेतन लागतो, कारण ते परतंत्र असतं.
जे परतंत्र असतं ते पुरुष तंत्राने चालतं, म्हणजे करणाऱ्याच्या तंत्राने चालतं. म्हणून कर्म हे निमित्त मात्र आहे आणि पुरुष तंत्र रूप हे प्रधान आहे. निमित्त कारण महत्वाचं की उपादान कारण महत्वाचं? दोनही कारणांशिवाय घट होऊ शकत नाही हे आम्हाला मान्य आहे. पण उपादान कारण तिथे उपलब्ध कितीतरी काळापासून होतो, पण त्याच्यातून घट तयार झालेले नाही. ज्या दिवशी निमित्त कारण कुलाल त्या ठिकाणी आला त्यावेळेलाच ते शक्य झालं, तोपर्यंत ते शक्य झालं नाही. म्हणून प्राधान्य हे नेहमी चेतनाला दिलं जातं, निमित्त कारणाला दिलं जातं. म्हणून कर्माला विश्वाचं कारण म्हणता येणार नाही. हा मुद्दा इथे नीट मांडला गेलाय. कोणाला शंका आहे का? उशिरा येणारे सोडून बाकीचे बोला. कोणाला शंका आहे का? शंका असेल तर प्रश्न विचारा, त्याचं मी आत्ता उत्तर देतो. उशिरा येणारा म्हणेल की मला कळलंच नाहीये, त्याला काही उत्तर सांगता येणार नाही. म्हणून मग तुम्ही जर म्हणता की तो करणारा आहे कर्म, दुसरा मुद्दा सुरू झाला. कर्म जर करणारा आहे तर तो त्याच्या बुद्धीने कर्म करून राहिला ना. प्लॅनिंग कशाने होतं? घराचा आर्किटेक्ट असतो, त्याचं डिझाईन कोण बनवतो? कोण बनवतो? बुद्धी बनवते. विषय आता बरोबर समजून घ्या. कोण करताय? बुद्धी करते आहे. मग हे सगळं बुद्धीच करते आहे आणि मग बुद्धीच करते आहे आणि बुद्धी तर अचेतन जड आहे, म्हणजे अचेतन जडाकडून कर्म घडतो. पुन्हा मुद्दा मग ते म्हणतात की अचेतन जडाकडून जर कर्म घडत असेल तर मग हे म्हणणं बरोबरच नाही ना. मग प्राण्यांना पण बुद्धी आहे की नाही? सगळ्यांच्या बुद्धीतून तेच कर्म घडायला पाहिजे. म्हणून भोग अनेक आहेत, जीवातही वैविध्य आहे. देश काल परिस्थितीला अनुसरून जीवाची प्रवृत्ती होते, परंतु त्यामागे ईश्वरी इच्छाच आहे हे आढळतं. ईश्वरी इच्छेशिवाय ते होत नाही. मग ते म्हणतात कर्माला एक धर्म आहे. काय आहे? कर्माला एक धर्म आहे. कर्माचाच धर्म आहे ना. धर्म म्हणजे ठराविक रीत, कर्म करण्याची ठराविक रीत. म्हणून कर्माला एक धर्म आहे. मग सगळेजण कर्म करतात असं तुम्ही म्हणता, मग कोणी दुःखी कोणी सुखी असं का बरं? प्रश्न विचारलाय सिद्धांत पक्षवाल्यांनी, प्रश्न विचारलाय. कोणी सुखी कोणी दुःखी असं का बरं? मग त्यावेळेला ते सांगतात की कोणी सुखी आणि कोणी दुःखी हा कर्माचाच प्रभाव आहे. कारण गीतेतच म्हटलंय गहना कर्मणो गती. मग कर्माची गती अचिंत्य आहे, अनाकलनीय आहे. म्हणून कर्म हेच कर्मफळाचं कारण आहे, ईश्वर कर्मफळाचं कारण नाही. मग ते म्हणतात की ईश्वर धर्म आणि जो धर्म सांभाळी आज्ञा ईश्वरी पाळी, सुखाची जळी सुखची असे. मग एकाला सुख मिळतं आणि एकाला दुःख मिळतं असं का बरं? ते म्हणतात कर्म धर्मामुळे ते आहे. मग ते म्हणतात की नाही, जीवाच्या इच्छेने जर झालं असतं कर्माचं फळ तर जीवाने निषिद्ध आचरण केलंच नसतं ना. मला जर माझ्या अभ्यासाने 99.99% मार्क्स मिळाले असते तर मी कॉप्या कशाला केल्या असत्या? निषिद्ध आचरण मी कशासाठी केलं असतं? मग जीवाच्या इच्छेने फळ जर मिळत असेल तर जीवाने निषिद्ध आचरण केलंच नसतं. त्याला त्याच्या अनुकूलतेचाच फळ मिळालाय. पण फळ जीवाच्या इच्छेने मिळत नाही प्रयत्न करून सुद्धा. याचा अर्थ कर्मफलदाता ईश्वरच आहे. म्हणून जीव हा कर्मफलदाता नाही आणि कर्माचं फळ देऊ शकत नाही. दोन मुद्दे, पहिला झाला, हा दुसरा झाला. हे दुसऱ्याचं उत्तर झालं. म्हणून जीव स्वभावताच कर्म करतो, पण धर्माला धरून तो कर्म करतो असं जर म्हणावं तर त्याच्या हाताने निषिद्ध कर्म व्हायलाच नको होतं. परंतु तसं होतं. याचा अर्थ कर्माचं फळ
कठीण झालं का? चेहरे थोडेसे काय झाले? हे पहा, रोज 4 तास वर्षभर अभ्यास केला. 4 विद्यार्थ्यांनी एकाच वर्गातल्या रोज 4 तास वर्षभर अभ्यास केला. सगळ्यांना 80 मार्क मिळाले पाहिजे. सगळ्यांचे मार्क सारखे मिळाले पाहिजे की नाही? शिकवणारे शिक्षक तेच, वर्ग तोच, आणि 4 तासात कधीही काय केलं नाही, कुठलंही केले नाही. मग सगळ्यांना सारखे मार्क का मिळू नये? एखादा मेरिट येतो, एखादा काठावर, एखादा मध्ये, एखादा मेरिटच्या जवळ पण येत नाही. असे 4 जण 4 ठिकाणी जाऊन का बसले? श्रम सारखेच घेतलेत, कर्म सारखंच झालंय, सगळी परिस्थिती सारखी आहे. याचं उत्तर आहे फलदाता ईश्वर आहे. कर्माला फळ देऊ शकत नाही, हे याचं उत्तर आहे. आणि हे उत्तर आम्हाला नीट समजून घेतलं पाहिजे. म्हणून जुने मीमांसक म्हणतात, तरीही कर्म आपल्या स्वभावानुसार जग निर्मितीला कारण आहे. आता हे नवीन मीमांसकांचे उत्तर झाले. आता जुने मीमांसक उभे झाले. कर्म आपल्या स्वभावानुसार जग निर्मितीला कारण आहे. विषय काय चालू आहे? जमिनीवर पाऊस पडल्यानंतर बीजातून काय तयार झाले? रोप तयार झाले आणि पृथ्वी हिरवीगार झाली. म्हणून कर्म हे सूक्ष्म कर्म हे पुन्हा निर्मितीला कारण ठरलं, असा मुद्दा आहे त्यांचा. बीजांकुर, पण तो बीजांकुर न्याय तो नाही बरं का. हा, बीजापासून अंकुर आला एवढ्यावरच तो मुद्दा आहे. हा, आणि म्हणून स्वतःहून विशिष्ट रूपाला कर्म येऊ शकतं. आणि कर्म स्वतःहून काय आहे? जडाकडून कधी कर्म घडेल असं शक्य नाही. पण जड वस्तू स्वतःहून जग निर्माण कशी करेल हे तुम्ही वाद मांडायचा म्हणून मांडून राहिले. जुने मीमांसक तुम्ही काय करून राहिले? ओढून ताडून वादाचा मुद्दा मांडून राहिले. इतकं सगळं स्पष्ट केल्यानंतर अजून काय सांगायला पाहिजे? तरी पुन्हा सांगतो की चुना, माती आणि पाणी हे 3 मिळून भिंत तयार होत नाही. चुना का घेतलाय? पकड राहावी म्हणून. हे 3 मिळून घर तयार होऊ शकत नाही. जर एक घरच बांधू शकत नाही 3 गोष्टी, तर जग काय निर्माण करतील? म्हणून जग उभारायला कोणीतरी चेतन करता पाहिजे. दुसरा मुद्दा, जीव हा छोटं मोठं गोष्ट उभं करून टाकेल. जीव हा छोटी मोठी गोष्ट. आपला मुद्दा काय आहे? कर्मांनी जगाची निर्मिती झाली, हा पूर्व पक्ष, आणि ईश्वराने जगाची निर्मिती केली, हा उत्तर पक्ष. याच्या मध्ये बसलाय जीव. मध्ये बसलाय जीव. ते म्हणतात मग जीव आपलं घर बांधतो, तर जग जीवाने बांधलं असेल. एक मुद्दा काय केला त्यांनी, कर्मवाद्यांनी जीवानी कर्म करून हे बांधलं. त्यांना शेवटी काय आहे? जीवावर महत्व देण्यापेक्षा कर्मावर महत्व आहे. म्हणून जीवानी कर्म करून तो घर बांधू शकतो, तर ब्रह्मांड जीवानी बांधलं असेल की. ते म्हणतात जीवाच्या हे शक्तीच्या पलीकडचं आहे. जीव सूर्य चंद्र नक्षत्र उभे करू शकत नाही, कारण जीव अल्पशक्तिमान आहे. आणि एवढं प्रचंड, एवढं मोठं, एवढं भव्य विधायक कार्य जीव करू शकत नाही. हा विधायक शब्द मी टाकलाय चिंतनातून. मी शब्द अहंकारासाठी वापरत नाहीये. याचं कारण माझ्या मनात विचार आला की अणुबॉम्बने केवढा मोठा स्फोट करता येतो. मग जीव करू शकतो की नाही? हे सगळं उद्ध्वस्त करू शकतो, पण विधायक कार्य करू शकत नाही, विध्वंसक कार्य करू शकतो. म्हणून हा विधायक शब्द मी या ठिकाणी योग्य. आणि विध्वंसक तर माहितीच आहे आपल्याला. अणुबॉम्ब विध्वंसक कार्य करू शकतो. म्हणजे जीव वेळ पडली ना तर प्रचंड शक्तीच्या बाहेर काय करेल? विध्वंस करेल, पण विधायक नाही करू शकत. म्हणून ब्रह्मांड उभं करू शकत नाही, जगही उभं करू शकत नाही. विश्व उभं करण्याची तर गोष्ट सोडा, एक देशही उभा करू शकत नाही.
जीवाचं काय आहे? जीव हा कर्माचा करता आहे, पण विश्वाचा, ब्रह्मांडाचा, जगताचा करता असण्याची शक्यता नाही. आता आपण आलो ईश्वराकडे बरं का. कर्म हा मुद्दा खोडलाय, पहिले असत हा मुद्दा खोडलाय, मग कर्म हा मुद्दा खोडलाय, मग कर्ता हा मुद्दा खोडलाय, कर्ता चेतन जीव नाही हा मुद्दा खोडलाय, कर्ता चेतन ईश्वर आहे. इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता काय थोडे पुन्हा बुद्धीचे केस आहेत. हे काढता काढता शेवटी मला 4 भाग समजलंच नाही आणि मग आज सकाळी समजलं. मग सकाळी बसलो 4 भाग लिहित तर 6:45 झाले. तेव्हा लक्षात आलं की अरे आपली वेळ झाली आहे. ते म्हणतात ते जे कर्म आहे तेच त्या कार्याचा करता होऊ शकतो. ते म्हणतात तुमच्या बुद्धीचे काय तारे तुटले का, अकलेचे कांदे निघाले का? कर्म कार्याचा करता कसा होऊ शकेल? कर्म कार्याचा करता कसा होऊ शकेल? कार्यामध्ये कर्म अनुसूत असताना पुन्हा कर्ता म्हणून कर्म त्यातून वेगळं कसं निघू शकेल? कळत आहे की नाही कळत आहे? काही अडचण निघू शकत नाही. मग जीव अल्पशक्तिमान, अल्प सामर्थ्यवान असल्यामुळे जीव सुद्धा, जीवाच्या आटोक्यात सुद्धा ते नाही. मग ते म्हणतात की फलदायी म्हणजे नियोजन आणि नियमन हे जीवाला जमत नाही. कर्माला जमताय का? नाही. कर्म सुद्धा नियोजन आणि नियमन करू शकत नाही आणि जीव सुद्धा नियोजन आणि नियमन करू शकत नाही. का बरं नाही करू शकत? जर जीवाला हे करता आलं असतं तर सगळ्या कर्माची फळं त्यांनी आपल्याच पदरात टाकली असते. म्हणून कर्मफलाचं नियोजन जीवाच्या हातामध्ये नाही. पुन्हा कर्म केव्हा उभं करावं आणि केव्हा आवरावं हे जीवाला समजते का? माझाच किस्सा सांगतो. रिटायर्ड केलं मला सरकारने आणि त्याच्यानंतर मी अप्लिकेशन केली सरकारकडे 2 वर्ष माझी मुदत वाढवून देण्यात यावी. काय अर्ज केला मी? 2 वर्ष माझी मुदत वाढवून देण्यात यावी. म्हणजे त्यांनी संपवलं तरी मला काय वाटते अजून करता आलं असतं तर बरं झालं असतं. काय सरकार म्हणजे कसं आहे, 58व्या वर्षी रिटायर्ड करतं. हा आता जनरली ठीक आहे, पण माझी प्रकृती एवढी चांगली असताना 60-65 वर्षांनी मला रिटायर्ड करायला पाहिजे होतं. मला 58व्या वर्षी कसं काय रिटायर्ड केलं सरकारने? बरोबर नाही. माझ्या हातात जर असतं ना तरी पण एक अर्ज करून बघतो की मला अजून एक्सटेन्शन मिळावं. जीवाच्या हातात जर कर्मफळ देणं असतं तर जीवानी सगळं स्वतःच्याच पदरात ओढलं असतं, दुसरीकडे दिलं नसतं. दिलं असतं का? हा. आणि म्हणून हे ईश्वराच्या हातात आहे. आता तरी मान्य करा महाशय, जीव कर्मफल दाता नाही हे आता तरी तुम्ही मान्य करा. मग आता तुम्ही म्हणताय तर मग आता मान्य करण्याशिवाय माझ्याजवळ पर्याय नाही. मग ते म्हणतात, आता बौद्ध मत सुरू झाले. बौद्ध मत सुरू झाले. आता ते म्हणतात कर्त्याच्या इच्छेशिवाय देखील कर्म घडवू शकतो. हे बघा, ज्याला झोप आली ना त्यांनी झोपायला हरकत नाही. कारण आता किस ऐकायचा, पचवायचा, ज्याची त्याची इच्छा. कर्त्याच्या इच्छेशिवाय कर्म घडवू शकत नाही असं आम्हाला म्हणायचं आहे. मग जड कर्मातून जगत निर्मिती झाली असू शकते. आता बौद्ध मतवादी असं म्हणतात की कर्त्याच्या इच्छेशिवाय कर्म घडू शकतो, म्हणून कर्मातून जगाची निर्मिती झालेली आहे. आता तुम्ही सिद्ध करा की कर्त्याच्या इच्छेशिवाय कर्म घडतं, म्हणजे मग आम्ही तुमचा मुद्दा खोडू. मुद्दा असा आहे की लोहचुंबक असताना त्याच्या भोवती सगळे लोखंडाचे कण येऊन जमतात. लोहचुंबक एकाच जागेवर असतं.
पण कण इकडून तिकडून सगळे सैरावैरा गोळा होत त्याच्या भोवती येतात. लोहचुंबकाने काहीही केलं नसताना सुद्धा लोखंडाचा झुपका तयार झालेला आहे. मग आता जड कर्मातून जगाची निर्मिती व्हायला काही हरकत आहे का? जर एका लोहचुंबकातून एवढे जमवू शकतो आपण तर. मग ते म्हणतात कर्म हे कर्त्यापासून भिन्न होऊ शकत नाही. कर्म आणि कर्ता यांचा नित्य संबंध आहे आणि सर्व इंद्रियांना जो प्रवृत्त करतो त्याला प्रधान कर्ता असं म्हणतात. मग कर्म झाल्यानंतर प्रधान कर्ता त्यातून निवृत्त होऊ शकत नाही. कठीण झाला आता. कर्माचा जो कर्ता आहे सगळं लोखंड एकत्र केलं आणि लोहचुंबक बाहेर घेऊन गेलं, तो एकत्र झालेलं लोखंड राहील ना तिथे की नाही राहणार? की ते पुन्हा आपल्या जागेवर जाईल? म्हणजे कर्ता त्यातून वेगळा काढला. तुम्ही लोहचुंबकाला कर्ता म्हटलाय ना, आणि म्हणून कर्मातून जगनिर्मिती होते असं सांगून राहिले. मग आता ते लोखंडाचे कण तिथेच आहे आणि कर्त्याला उचलून घेऊन घेतले, म्हणजे लोहचुंबकाला उचलून घेतलं तर ते कण काही पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसलेले नाही. मग कर्ता जर त्या ठिकाणी नाही आणि जर ते कर्म त्या ठिकाणी घडलेलं आहे असं तुम्हाला म्हणायचं असेल तर त्या कर्माचं फळ कोणाला द्यायचं? मग कर्ता नाही आहे तर. कारण प्रत्येक कर्माला फळ आहे आणि कर्माला फळ असताना कर्माचा कर्ता जर त्या ठिकाणी नसेल तर मग काय होईल? कर्म करूनही त्या कर्माचं फळ न मिळणे असा दोष निर्माण होईल. या दोषाला म्हणतात कृतप्रणाश. काय म्हणतात? कर्म करूनही कर्माचं फळ न मिळणे याला कृतप्रणाश नावाचा दोष म्हणतात. हा कृतप्रणाश नावाचा दोष होईल. आणि दुसरं, जर तुम्ही असं म्हणाल की कर्म न करता सुद्धा त्याचं फळ मिळणार असेल, दुसऱ्या कर्त्याला जाईल ना मग त्याचं फळ, तर मग त्याला अकृताभ्यागम नावाचा दोष येईल. कर्म करून त्या कर्माचं फळ न मिळणं याला कृतप्रणाश नावाचा दोष म्हणतात. आणि कर्म करून त्या कर्माचं फळ दुसरीकडे जाणं याला अकृताभ्यागम नावाचा दोष असं म्हणतात. आणि दोनही दोष जर लागत असतील तर सगळ्या जगाचं रचना ही अस्ताव्यस्त होऊन जाईल. आणि रचना तर अत्यंत नियमित आहे आणि व्यवस्थित आहे. मग तुम्ही एक लोखंड काढून घेतल्याने हे कसं शक्य आहे? तिसरा मुद्दा, कर्माचा कर्ता गेल्यानंतरही त्या कर्माचं फळ देता येतं का? तर तो राहू शकतो जो कर्त्याच्या आधीपासून आहे आणि कर्ताच्या नंतरही आहे. तोच फक्त कर्माचं फळ देऊ शकतो. आधीचा कर्माच्या आधीपासून आहे, कर्म संपल्याच्या नंतर पर्यंत आहे, त्यालाच फळ देण्याचा अधिकार आहे. जीव तर मध्येच संपतो. मग संपल्यानंतर ते जे फळ आहे ते कोण देत आहे? याचा अर्थ ईश्वरच कर्माचा फळ देतो, जीव कर्माचे फळ देऊ शकत नाही. आणि कर्माला तर कर्माचे फळ देण्याचा हक्कच नाही, कारण ते अचेतन जड आहे. आता आलं का लक्षात? चुंबकी जी चेतना ती ईश्वरी सत्ता जाणा आणि स्वभाव तो लोहकणा, तोही त्यांचा विश्वात अशी अव्यवस्था नाही. म्हणून कार्यानुसारच कर्त्याला फळ मिळतं. हे जर लक्षात घ्यायचं असेल की कार्यानुसारच कर्त्याला फळ मिळतं, तर कर्त्याला फळ देणारा पुन्हा कोणीतरी वेगळा आहे आणि तो जीवा व्यतिरिक्त आहे. बरोबर? कुठेही चूक असेल ना, अगदी मी सांगत असताना लगेच सांगायचं. कारण की हे कसं आहे, खंडन मंडन आहे. तुम्ही अर्धा तास बोलून गेल्यानंतर म्हणाल मागे तुम्ही असं म्हणाले होते, तर तो संदर्भ त्यावेळेला चुकीचा असू शकतो आता तुमचा विचारण्याचा. म्हणून मी तुम्हाला आज सांगतो ना, आपण अभ्यास वर्गात बोलतोय, आत्ताच विचारायचं. माझं वाक्य संपायच्या आधी बोललात तुम्ही तरी चालेल, पण बोला. आणि नाही तर समजलं मग पक्क समजून घ्या. कोणाचाही ट्युशन क्लास न लावताना सुद्धा विद्यार्थी तयार करण्याची क्षमता असलेला मतवादी म्हणजे चारवा.
कुठेच त्याचा ट्युशन क्लास नाही, तरी त्याचे असंख्य अनुयायी आजही आहेत. वाक्य काय आहे? यावत जीवेत सुखम जीवेत, जोपर्यंत जिवंत हा सुखाने. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, कर्ज काढा शंगल करा. भस्मीभूतम च देहम च पुनरागमनम कुतः. देह गेल्यानंतर पुन्हा आगमन नाही, पुन्हा जन्म नाही. त्याच्यामुळे दुसऱ्याच्या वाटोळ करायचं आणि आपली चंगळ करायची. बँकांचे एनपीए काबर वाढून राहिले? चारवाकामुळे. चारवाकाचे शिष्य ट्युशन क्लास नसून सुद्धा भरपूर आहे आणि हा चारवाकाचा सिद्धांत आहे. आता हा बेसिक सिद्धांत आहे, पण या सिद्धांताची मांडणी चारवाकांनी कशी केली? या सिद्धांताच्या मागे चारवाकाच्या पार्श्वभूमी कोणत्या आहेत हे आजपर्यंत मला माहित नव्हतं. हे आता मी पहिल्यांदा पाहतो आहे. कारण चारवाक हा आत्मशब्द वापरतो, देहात्मवादी आहे. म्हणजे देहाला आत्मा समजणारा आहे. काय समजणारा आहे? देहाला आत्मा समजणारा देहात्मवादी आहे. आणि म्हणून तो म्हणतो जे काही करतं ते सगळं पंचमहाभूतच करतात. देहात काय आहे? म्हणून त्याचं वाक्य आहे, पंचमहाभूत हेच कर्माचे आश्रय म्हणजे कारण आहे. काका म्हणतात कर्मभूताश्रयी राहे ऐसे म्हणता का नये, भूत मात्र साधन आहे कर्माचरणा. जवळजवळ कर्म व्यापारू तव इंद्रिया होय आचारू. कर्म ज्यावेळेला व्हायला लागतं तेव्हा इंद्रिय हालचाल करतात. भूती होय संचारू, जितुका तितुका. त्यांच्या आचाराप्रमाणे सगळे भूत मात्र संचार करतात. मग आता आकाशादी 5 महाभूत हे साधनभूत आहे आणि म्हणून ती कर्माचे कारण आहे, कर्माचं आश्रय आहे. आता पंचमहाभूत हे जीवाचं साधन आहे. आता पंचमहाभूत हे जर जीवाचं साधन असेल, मग शरीर हे जर जीवाचं साधन आहे, बरोबर आहे ना? पंचमहाभूत जीवाचं साधन आहे म्हणजे शरीर हे जीवाचं साधन आहे. आणि साधन हे कधीही करता होऊ शकत नाही. चारवाकाला कसं खोडलंय? साधन जे आहे ते कधीही करता होऊ शकत नाही. काकांची ओवी वाचतो आणि पुढे बोलतो, परी तो व्यापारू थांबता इंद्रिय जात होई रीता, नुरे संसार मागुता अल्पही तेथे. आता मी मुद्दा म्हणतो, सकाळी मला जो सुचला तो की घरामध्ये भांडे घेऊन स्वयंपाक केला जातो. भांड्यामध्ये स्वयंपाक शिजतो. शिजल्यानंतर ती भांडी घासून स्वच्छ करून पुन्हा जागेवर ठेवल्या जातात. भांडी ही स्वयंपाकाचं साधन आहे. आता साधन करता कसं होईल? ते पुन्हा बाजूला झाले. स्वयंपाकाचं कार्य संपल्याबरोबर भांडी ही बाजूला झाली. मग पंचमहाभूत हे जर साधन आहे तर पंचमहाभूत म्हणजे देह हे जर साधन आहे तर देह करता कसा होईल? देह जर साधन आहे तर देह करता कसा होईल? गंज हे स्वयंपाकाचं साधन आहे तर गंज स्वयंपाक करणारा कसा होईल? समजलं? म्हणजे जे साधन आहे ते कधीच करता होऊ शकत नाही. आणि तुम्ही तर पंचभूतांना साधन मानता. मग पंचभूत साधनही आहे आणि पंचभूत हे करता पण आहे. हे दोन्ही तुमचे मुद्दे चुकीचे आहेत. साधन कधीच करता होऊ शकत नाही. नांगराने किंवा कुदळीने आपण ज्या वेळेला नांगरतो वखरतो त्यानंतर नांगर वखर बाजूला ठेवलं जातं. पण नांगर वखर हे साधन आहे. साधन आहे तर ते करता कसं होईल? ते कधीच करता होऊ शकत नाही. आणि म्हणून पंचमहाभूते जड असून स्वतः साधन रूप असल्याने करता होऊ शकत नाही. म्हणून काका म्हणतात कर्म आणि पाचीभूते जडची सारी निश्चिते, तया चेतविता तेथे ईश्वरात्मा.
मग आता त्या साधनाला अलमारीतून गॅसवर कोणी ठेवलं हो? चेतनाने. त्या गंधाला कोणी ठेवलं? अलमारीतून गॅस, ते भांड गॅसवर कोणी ठेवलं? भांड्यानी ठेवलं. भांड करता नाहीये. भांड हे साधन आहे आणि साधन हे कधीच करता होऊ शकत नाही. मग तुम्ही साधनाला करता कसं मानता? काय मुद्दा आहे? मी आज थोडं कमी घेणार आहे का, कारण की विषय कसा आहे. अर्थातच साधनाचा वापर करणारच करता असेल, साधन करता होणार नाही. ते म्हणतात साधन करता होत नाही असं तुम्ही म्हणून राहिले. 4 वाक म्हणतात आहे. साधन करता आहे असं जर तुम्ही म्हणता, मग करता नाही असं तुम्ही म्हणता, तर मग सोसाट्याचा वारा वाढल्यानंतर वादळ तयार होतं की नाही? मग वादळ तयार झाल्यानंतर पाऊस येतोय की नाही? मग तो पाऊस वाऱ्याने आणला की नाही सांगा, वादळाने आणला की नाही सांगा. मग साधन करता झालं की नाही? साधन करता झालं की नाही झालं? मग त्याचं उत्तर देतात ते की वायू हे भूत आहे आणि भूत हे अचेतन आणि जडच आहे. त्याच्यामुळे पाऊस पडतो हे आम्हाला मान्य आहे. पाऊस पडतो हे आम्हाला कबूल आहे. परंतु वायू आपलेनी बळे पर्जन्य धारा कोसळे, परी वायूची बळे जे मिळे ते ईश्वराचे. वायू अचेतन जड आहे. जड आणि अचेतन वस्तू स्वतःहून कुठलीही प्रवृत्ती घेऊन कार्य करू शकत. टेबल आपल्या इच्छेने सरकून इथे आलावा असं कधी झालेलं पाहिलंय का? कधी होऊ शकत नाही. म्हणून अचेतन जडभूत वायू हा स्वतःहून काही करू शकत नाही. मग एवढा मोठं वादळ आल्यानंतर जो पाऊस पडून राहिला त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? तर त्याचं म्हणणं असं आहे की वारा वाहिल्याने पाऊस येतो हे मान्य आहे, पण वाऱ्याला जे सामर्थ्य दिलं आहे ते ईश्वराने दिलं आहे, कारण तो अचेतन जड आहे. म्हणून वाऱ्यामागचं वादळ नावाचं जे सामर्थ्य आहे ते ईश्वराचं आहे आणि पाऊस त्या सामर्थ्याने आलेला आहे. आता 4 वाक म्हणतो की तुम्ही की नाही याला तर बेल लावून राहिले, काहीतरी सांगून राहिले. ते म्हणतात काहीतरी कसं सांगतो? तर म्हणतात श्रुती म्हणते. ते श्रुतीला तुम्ही मान्य करताय ना, मग श्रुतीचं मत आम्ही सांगतो. आणि श्रुतीचं म्हणजे स्वर्ग कामो यजेत. काय आहे श्रुती? स्वर्ग कामो यजेत. काम म्हणजे यज्ञ. यज्ञ केल्यानंतर स्वर्ग प्राप्ती होते, श्रुतीतच लिहिलं आहे. याचा अर्थ कर्मानी मिळतं. म्हणजे अचेतन जड कर्म काही करत नाही असं तुम्ही म्हणून राहिले, पण कर्मानी मिळून राहिलं. मग यज्ञ या कर्मानी स्वर्ग मिळतो हे तुम्हीच मानता, तुम्ही श्रुती मानता आणि पुन्हा कर्मानी मिळत नाही असंही म्हणता. आता यज्ञ कामो यजेत याचा अर्थ यज्ञ नावाच्या कर्मानी स्वर्ग मिळतो हे तुम्ही मानलंय ना, म्हणजे कर्मानी स्वर्ग मिळतो हे तुम्ही मानलंय की नाही? मग तुम्ही आम्हाला विरोध का करून राहिले? कर्मच करतो हेच आम्ही म्हणून राहिलो, बाकी आम्ही काय वेगळं म्हणून राहिलो. मग ते म्हणतात की त्याचा अर्थ असा नाही की ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अर्थापत्ती प्रमाणाने कर्मरूप यज्ञाला आम्ही समोर केलेलं आहे, पण ईश्वराची शक्तीच जास्त बलवान आणि कार्य करणारी आहे हे श्रुती सिद्ध करते. म्हणून यज्ञाने काय स्वर्ग मिळत नसून यज्ञाच्या कर्माच्या मागे ईश्वराची शक्ती आहे म्हणून स्वर्ग मिळतो. असं कसं म्हणता तुम्ही? ईश्वराच्या इच्छेने स्वर्ग मिळतो असं तुम्ही कसं म्हणता? स्वर्ग देणारा ईश्वर आहे की यज्ञ आहे हे आम्हाला सांगा. मग ते सांगतात की यज्ञ हे कर्म आहे, पण त्यामध्ये स्वर्ग प्राप्ती हे ईश्वराच्या इच्छेचं सामर्थ्य आहे, त्याशिवाय होत नाही. असं कसं? कर्म केल्यानंतर त्याचं फळ मिळत नाही असं कसं? ते म्हणतात थांबा, कर्माच्या फळाबद्दल आम्ही तुम्हाला थोडंसं सांगतो. क्रिया 2 प्रकारच्या होतात. क्रियेतून कर्म उद्भवतो, म्हणून क्रिया 2 प्रकारच्या होतात आणि 2 प्रकारच्या
प्रकारच्या क्रियेचे दोन प्रकारचे फळ मिळतात. एकाच प्रकारच्या क्रिया एकाच प्रकारची असते. कोणती दोन प्रकारची नाही, एकच प्रकारची क्रिया असते, पण त्यातून फळ दोन मिळतात. कसे? पहिल्यांदा दृष्ट फल आणि एकाला अदृष्ट फल असं म्हणतात. दृष्ट फल म्हणजे ह्याच जन्मात ह्याच ठिकाणी इथेच जे फल मिळतं त्याला दृष्ट फल असं म्हणतात. त्याला इहलोक असं म्हणतात. काय म्हणतात? इहलोक. म्हणजे इहलोकीच फळ मिळतं. बरोबर आहे. आणि दुसरं आहे अदृष्ट फल, ते परलोकात जाऊन मिळतं. ते परलोकात जाऊन मिळतं म्हणून त्याला अदृष्ट फळ असं म्हणतं. त्याला स्वर्गादी फळ असं म्हटलं. आता जे दृष्ट फल आहे ते सुद्धा दोन आहेत. एक अनंतर फला आणि दुसरं आगामी फला. अनंतर फला म्हणजे कर्म केल्याबरोबरच त्याचं फळ मिळतं, लगेचच फळ मिळतं, ताबडतोब तिथल्या तिथे फळ मिळतं. नंतर फळ मिळण्याचा विषय उरत नाही. आणि भविष्यात किंवा ह्याच जन्मात केव्हा तरी फळ मिळतं, याला आगामी फला असं म्हणतात. आणि पहिलं अनंतर फला. उदाहरण देऊ आपण. आज शेअर मध्ये पैसे गुंतवले की ते शेअरचा भाव लगेचच वाढला, गुंतवल्याबरोबर वाढला की तुम्ही 4 तासांनी ते पैसे जर काढून घेतले तर वाढलेल्या भावातला तुम्हाला तेवढे पैसे जास्त मिळतात. अनंतर फला. पण मी आज राजाची सेवा केली, तो छान झालं म्हणाला. तो त्याच्या मनात ज्या दिवशी विचारेल त्या दिवशी मला बक्षीस देईल. त्याची सेवा केली त्यांनी लगेचच बक्षीस दिलं पाहिजे असं काही सांगितलंय का? त्याला अनंतर फल असं म्हणतात. म्हणून कालांतरी मिळणारं जे फळ आहे त्याला अनंतर फल असं म्हणतात. पण आगामी फल असो की अनंतर फल असो, उशिरा मिळणारं जे फल आहे त्याला आगामी फल असं म्हणतात. ताबडतोब मिळणारं जे फल आहे ते अनंतर फल असं म्हणतात. उशिरा मिळणारं असो की ताबडतोब मिळणारं असो, कर्मफल स्वतःच्या इच्छेने फलरूप होऊन मिळू शकत नाही. चारवा कशी बोलणं चालू आहे. आणि चारवाक हा देहात्मवादी आहे, जडवादी आहे, आत्यंतिक जडवादी आहे. कळलं? आणि म्हणून तो म्हणतो की कर्मफल हे कधीच स्वतंत्र नसतं. म्हणून तत्कालिक फळ देणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्या फल देता क्षणीच नाश पावतात. सिद्धांत पक्ष सांगतो तत्कालिक फळ मिळालंय, फळ देता क्षणीच ते नाश पावतं. त्या क्रिया फल दिल्याबरोबर नाश पावतात. आणि कालांतराने जे फळ देणाऱ्या क्रिया आहे त्या उत्पन्न झाल्यावर लगेचच नाश पावतात. दोन्हीचा अर्थ काय आहे? मी चुकून बोललो असं समजू नका, म्हणणारच नाही. मला वाटलंच तसं वाटेल. बोलतात की काय म्हणून मीच बोलून घेतलं. बाकीच्यांमध्ये गोंधळ नको व्हायला बोलल्यामुळे. आता तात्कालिक फळ देणारा फळ देता क्षणीच त्या क्रिया नाहीशा होतात आणि कालांतराने फळ देणारे जे आहे ते फल उत्पन्न झाल्याबरोबर लगेचच नाश पावतात. याचा अर्थ कर्मफल नाशवानच आहे. याचा अर्थ ते तात्कालिक असो की कालांतरी मिळणारी असो. आता एखादं काम केलं लगेच ते शेअरचे पैसे मला मिळाले तर ते काही दिवसात संपून जातात. पण 1-2 वर्षांनी राजाने मला हिरा दिला तर तो माझा 10-20 वर्षांनी संपतो. पण संपतो की नाही संपत? म्हणून उत्पन्न झाल्यानंतर लगेच त्या फलाचा नाश होण्याचा प्रारंभ असतो. कर्मफलाच्या मागे लागावं का हो? म्हणून सांगितलंय मा फलेषु कदाचन. फलाची इच्छा केल्याने मी पुढच्या जन्मामध्ये गुंततो आणि मिळालेलं फळ पुन्हा नाशवानच असतं. म्हणून पुन्हा फलाची इच्छा नवीन तयार होते. म्हणजे फल दोन्हीकडून मला फसवतो. म्हणून
कुठल्याच क्रियेला फलदात्याची अपेक्षा नाही. ईश्वरच प्रत्येकात्म रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति, म्हणून तो सगळ्या क्रियांचा साक्षी आहे. आणि म्हणून कर्मफलाचा सुद्धा तो साक्षी आहे आणि कर्मफलाचा तो दाता पण आहे. आणि म्हणून कर्म फल देत असताना त्याचा परिणाम सुख किंवा दुःख झाला तरी ईश्वर त्याच्यामध्ये लिप्त होत नाही. कारण त्यांनी सगळं पाहिलं असते, याचं हे कारण आहे, याचं हे कारण आहे, मग लिप्त व्हायचं काय कारण आहे? यांनी विंचवाला मारलं होतं मागच्या जन्मी, म्हणून विंचवाने याला डंका मारला या जन्मी. त्याच्यामुळे दोन्ही मध्ये तो असल्यामुळे तो संसाराच्या सुख दुःखादी धर्मावर ईश्वरावर परिणाम होत नाही. काय वाक्य आहे? न लिप्यते लोकाः दुःखेन बाह्यः. कठोपनिषद. न लिप्यते लोकाः दुःखेन बाह्यः. बाह्य दुःख म्हणजे अंतःकरणाचं पण आलं बरं का, ते बाह्यच आहे. तिथं बाह्य म्हणजे शरीराचं असा अर्थ नका घेऊ. बाह्य जे जे समजताय ते सगळं दुःखाला बाह्य दुःख म्हणतात. न लिप्यते लोकाः, त्या दुःखाशी ईश्वर लिप्त होत नाही. त्याला दोष देण्याचं कारण नाही, कारण त्यांनी स्वतःच्या पदरातून ना दुःख ऍड केलं ना सुख ऍड केलं. यथा सर्वगतम सौक्ष्म्यात आकाशम नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. ज्याप्रमाणे पाऊस आल्यानंतर आकाश लिप्त होत नाही, भिजत नाही, त्याप्रमाणे जीवाला सुख दुःख आल्यानंतर जीवाच्या हृदयात राहत असलेल्या ईश्वराला सुख वा दुःख होत नाही. शास्त्राप्रमाणे सुख दुःखाने ईश्वर लिप्त होत नाही, कारण तो ईश्वर स्वतः नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे आणि मुक्त आहे. असा ईश्वर मी आहे अशी भाषा नाही. आता मतखंडन चालू आहे ना, त्याच्यामुळे बाकी तिकडे जायचं नाही आहे. चारवाक काय आहे? या ठिकाणी नामोहरम झालेला आहे आणि चारवाक या ठिकाणी संपल्याबरोबर मग कोण आहे? पुन्हा कर्ममीमांसक आपलं डोकं वर काढतात आहे. ते कर्ममीमांसकाचं डोकं आता आणखीन फळाबद्दल आहे, तर जाऊ द्या. तो मी घेतला आहे की यज्ञाने स्वर्ग होतो, हा मुद्दा मी घेतलेला आहे. आणि त्यामुळे कर्ममीमांसक मत झाला आहे. आता उपसंहार, आणि उपसंहारामध्ये अनेक गोष्टींचा पुन्हा उहापोह आहे, कारण उपसंहार खूप मोठा आहे. तो आपण आता 27 तारखेला घेणार. 24-25 सुटी, 26ला भजन एकादशी असल्यामुळे, आणि 27ला आपण पुन्हा केनोपनिषदाला म्हणजे मंगळवारी सुरुवात करूया. आता 26ला भजना करता जमू. 27 पासून सगळ्या व्हॉट्सअपच्या लोकांना पुन्हा आपले फोन लागतील. थांबूया. जड झालं का? रामकृष्ण हरी. माफ करा काही जड झालं असेल तर.